श्वासानंतर श्वास मिळतोय म्हणजे हवेतून अजून तरी हवा तेवढा ऑक्सिजन आपल्याला मिळतोय. प्रत्येक माणसाला 280 किलो ऑक्सिजन लागतो एका दिवसात. आणि हवेमध्ये प्रमाण कार्बनचं वाढत चाललंय. पीपीएम युनिट आहे. एखादी गोष्ट, एखादे कण मोजण्याचं युनिट आहे. कार्बनचं प्रमाण साधारणत 220 ppm होतं. आता इंटर गव्हर्नमेंट पॅनल ऑफ क्लायमेट चेंज, वातावरणातला होत चाललेला बदल, जागतिक पातळीवरचा बदल, याच्यासाठी एक पॅनल कार्यरत आहे. जवळपास प्रत्येक देश याच्यामध्ये सहभागी आहे. 198 देश. या सगळ्यांना एक संशोधनात्मक अहवाल प्राप्त झाला की 2050 साली, म्हणजेच फक्त 25 वर्षांनी, फार मोठा कालावधी राहिलेला नाही आहे, पृथ्वीवर खूप मोठं गंडांतर येऊ शकतं. ते केवळ हे कार्बन हवेतला वाढल्यामुळं, त्याच्या परिणामाने पूर्ण जगामध्ये तापमान वाढ होणार आहे. 2050 साली ही तापमान वाढ इतकी असेल की हिमनग हे सगळेच्या सगळे वितळू लागतील. परिणामतः समुद्राची पातळी वाढणार. आपसुकच समुद्र किनाऱ्याला असलेली शहरं ही सगळी समुद्रात जाऊ शकतात. म्हणजेच सगळी शहरं ही किनाऱ्यालगतची पाण्याखाली असतील. समुद्राचा फुगवटा वाढणं म्हणजेच ते पाणी जास्तीत जास्त पसरणं. आता हा कार्बन जर 450 ppm, पार्ट्स पर मिलियन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे, हा 450 ppm होऊ द्यायचा नसेल तर काय केलं पाहिजे? कार्बन शोषून घेणारं झाड, अर्थात आपल्याला झाडी वाढवली पाहिजे. वृक्षारोपणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली पाहिजे. नुसतं वृक्षारोपण नाही तर त्याची जोपासना केली पाहिजे. याच्यासाठी एक संशोधन किंवा एक माहिती, ज्या माहितीकडे जास्त सिरियसली बघितलं जात नाही. एक बांबूचं झाड 320 किलो ऑक्सिजन निर्माण करतं. सगळी झाडं कार्बन शोषून घेतात आणि ऑक्सिजन आपल्याला देतात. त्यासाठी झाडांना खूप महत्त्व आहे. मग तुम्हा आम्हाला आत्ता श्वास घेतल्यावर ऑक्सिजन सहज मिळतोय. कोरोनाच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी ते भोगलंय, फुफ्फुसावरती अटॅक झाला आणि श्वास घेणं मुश्किल झालं आणि त्यातच अनेकांचे मृत्यू झाले, त्यावेळेस आपल्याला या ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे कळलं आहे. मध्यंतरी एक चित्र आलं होतं छान, की एक लहान मुलगा झाड लावतोय, पण ते झाड लावताना त्याच्या पाठीवर ऑक्सिजनचा सिलेंडर आहे छोटासा, आणि त्या ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या शिवाय तो हवेमध्ये श्वासच घेऊ शकत नाही. इट कॅन हॅपन. हे चित्र नुसतं चित्र नाही, हे वास्तवामध्ये होऊ शकतं.
म्हणूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री रोजगार हमी योजना याच्यामध्ये बांबू लागवड हा भाग सामील करण्यात येत आहे. या बांबूच्या लागवडीकडे, या बांबूच्या फायद्यांकडे जर आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी, सुशिक्षित बेकार तरुणांनी, ज्यांच्याकडे थोडीफार जमीन आहे अशा छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी या बाबतीतलं जर सखोल ज्ञान मिळवलं, आज जवळपास 1642 जाती बांबूच्या आहेत. त्यापैकी 150 ते 200 जाती भारतात सापडतात. आज आपण आपल्या शेजारच्या देशांच्या विषयी नुसत्याच गप्पा मारतो किंवा उगाचच त्यांच्या कुठल्या तरी धोरणावर आपल्या जुजबी ज्ञानाच्या आधारे टीका करतो, टिप्पणी करतो. पण चीनमध्ये हा अवेअरनेस जास्त आहे. 1.5 कोटी एकर जमिनीवर चायनाने बांबूची लागवड केली आहे. पहा, एक बांबूचं झाड 380 किलो ऑक्सिजन मिळतो आपल्याला हवेमध्ये. ही बांबूची झाडं ऑक्सिजन जो हवेत सोडतात त्याचं प्रमाण इतकं मोठं आहे. म्हणजे एक बांबूचं झाड हे एका माणसाला रोज लागणाऱ्या ऑक्सिजनपेक्षा 100 किलो जास्त ऑक्सिजन हवेमध्ये सोडतं. आता तुम्ही विचार करा, चायनाने 1.5 कोटी एकरमध्ये बांबूची लागवड केली. उगाचच शेजारचं शत्रू राष्ट्र म्हणून सामान्य माणसं फक्त अशी चर्चा करत असतात. पण जी विधायक कामं आहेत, जी कामं समाजाच्या उपयोगी आहेत, जी कामं काहीतरी देशाचं हित पाहून त्यांनी केलेली आहेत, याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही आहे. चांगल्या गोष्टींचं कोणाचीही असो अनुकरण करणं हे तर चांगलंच आहे ना. आता करपे नावाचे एक बांबूच्या बाबतीत उद्योगधंदा करणारी व्यक्ती आहे. रत्नागिरी साईडचे असावेत ते. त्यांनी तर सांगितलं आहे, चायनामध्ये पर्सेस बनतात, पेन बनतात, चष्म्याच्या काड्या बनतात, अनेक प्रकारची वॉल हँगिंग बनतात. त्यानंतर फूड पॅकेजिंगला प्लास्टिक जसं अवॉइड करणं सुरू झालं आहे, त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून त्यांनी बांबूचा काही वस्तू, बॉक्सेस याचीसुद्धा निर्मिती जोरात मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. आत्ता आपल्याकडे हे धोरण डिक्लेअर होणार आहे. त्यामुळं या बांबूच्या लागवडीकडं शेतकऱ्यांनी एक चांगलं उत्पन्न देणारं आणि हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणारं पीक असं म्हणून त्याच्याकडे पाहायला हरकत नाही. त्याची लागवड आणि त्याचा काढणीचा हंगाम तसा फारसा कालावधी लागत नाही. म्हणजे हे पीक घेतल्यानंतर तुम्हाला फर्निचरसाठी बांबू विकला तर 25,000 रुपये टन इतका भाव मिळू शकतो. इतर गोष्टींसाठी जर विकला, ज्याचा दगडी कोळशाच्या ऐवजीसुद्धा उपयोग करून घेणार आहेत, दगडी कोळशाचा उष्मांक जरी 400 असला तरी बांबूपासून मिळणारी ऊर्जाही त्याच प्रमाणात मिळू शकते, असंही संशोधनाअंती सिद्ध झालं आहे. अशा ठिकाणी विकला तर 6,000 रुपये टन असा भाव मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करावी असं मी तरी शासनाला सुचवतो. मोठ्या प्रमाणात याबाबतीत जागृती निर्माण झाली पाहिजे. ठीक आहे, चायनाने 1.5 कोटी एकरमध्ये लावलं. कमीत कमी आपण 50 लाख एकरी अशा बांबूच्या लागवडी कशा होतील लवकरात लवकर भारत देशामध्ये, याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. ज्या पद्धतीचं तापमान त्याला लागतं, योग्य पोषक वातावरण जिथं आहे तिथं आधी जास्तीत जास्त लागवड केली पाहिजे. आणि जर शेकडो जाती आपल्या भारतामध्ये जर उपलब्ध असतील तर मग या बांबूच्या लागवडीकडं थोडंसं सगळ्यांनी सिरियसली जर पाहिलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांची तिजोरीसुद्धा व्यवस्थित भरत राहील. या बांबूबद्दल बरीचशी माहिती लोकांना नसते आणि म्हणूनच जी काही मला माहिती समजली त्यानुसार मी हा व्हिडिओ बनवतो. सर्व शेतकरी बंधूंना
याबाबतीत जर माहिती हवी असेल तर त्यांनी ठराविक मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेच्या बाबतीत ज्या ऑफिसला माहिती मिळते कार्यालयात त्यांना या बांबूबद्दल काही धोरण आलं आहे का, आम्हाला काही कर्जपुरवठा होणार आहे का, जवळपास मोठ्या प्रमाणात लागवड करणार असाल, जमीन तुमची भरपूर असेल तर तुम्हाला 50 लाखापर्यंत कर्ज देण्याचं हे शासन ठरवतं आहे. आता यथावकाश याच्या बाबतीत कायदेशीररित्या सगळे GR निघतील, ती योजना काय आहे याच्या बाबतीत सगळी माहितीपत्रकं तयार होतील. पण ही एक चांगली नांदी आपल्या महाराष्ट्रात घडती आहे, इतकंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे. बरेचसे शेतकरी कोणतं पीक घ्यायचं, आता आज तर खरीपाचा सगळा हंगाम या पावसामुळं सगळा निघून गेला आहे, पिकांची सगळी नासाडी झाली आहे, सगळीकडे महापूर आलेले आहेत. हा ग्लोबल वॉर्मिंगचा कदाचित परिणाम असू शकतो. जर 450 ppm इतकं कार्बनचं प्रमाण गेलं 2050 साली, तर असं बोललं जातं की 100 दिवसात जेवढा आज आपण पाऊस बघतो तेवढा पाऊस फक्त 52 तासात पडू शकतो, असंही काही वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. आता जर 2050 साली इतका मोठा धोका आपल्या डोळ्यासमोर दिसत असेल आणि तो धोका जर अशा काही गोष्टींनी जर टाळता येऊ शकत असेल, कमी करता येत असेल, ऑक्सिजन जास्त एक्सक्रीट करणारी झाडी म्हणून या बांबूच्या लागवडीकडं पाहता येतं आपल्याला. संशोधनाने ते सिद्ध झालं आहे की तो 300च्या वर किलो दिवसाला एक बांबूचं झाड ऑक्सिजन जर हवेत सोडू शकत असेल तर मग आपल्याला ह्या बांबूच्या लागवडीने अनंत फायदे आहेत. पूर्ण मानवजातीला हे वरदान ठरू शकतं असं तरी सध्या आपण म्हणू शकतो, कारण 25 वर्षाचा कालावधी बघता बघता जाईल. आपल्या डोळ्यापुढं आपल्या पुढची मागची जी पिढी आहे या पिढीसाठी काहीही राहणार नाही, सगळं जास्तीत जास्त हा भूभाग जलमय होऊन जाईल. आज अख्खी मुंबईसुद्धा पाण्याखाली जाऊ शकते, समुद्र किनाऱ्याची शहरं पाण्याखाली जातील असं जेव्हा वक्तव्य केलं जातं तेव्हा तुमची मुंबई गेली, गोव्याची काही अशी गावं जातील किनारपट्टीची. हा प्रचंड मोठा धोका आहे. हा धोका जर कमी करायचा असेल तर समुद्राचं पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून ज्या काही वनस्पती त्या नैसर्गिकरित्या त्याचं जाळं निर्माण झालेलं असतं ते जाळंसुद्धा तोडून तिथे भार टाकून भऱ्याव टाकून जमिनीवरती त्या कशी तरी पायाभरणी करून घरांची उभारणी चालली आहे मुंबईच्या किनारपट्टीला. ही पण अत्यंत खेदजनक बाब आहे. कोकणात पण तोच प्रकार चालू आहे. आणि मग नंतर ओरडायचं समुद्राचं पाणी आमच्या वस्तीत शिरलं. अरे वस्तीत पाणी नाही आलं, तुम्ही पाण्याजवळ जाऊन वस्ती केली आहे. माणूस हा स्वतःच्या नुकसानीसाठी स्वतःच कारणीभूत ठरत असताना उगाच इतर गोष्टींकडे बोट दाखवण्याची जी प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीनेच माणसाचा घात होत चालला आहे. आज उत्तराखंडमध्ये भुसभुशीत जमिनीवर जर तुम्ही 2-2 मजली हॉटेल बांधत असाल, ती हॉटेलच्या हॉटेल सगळी इमारतच्या इमारत सगळी पाण्यामध्ये वाहून जाताना बघतोय आपण. परवानगी देणाऱ्यांनी कशी दिली, बांधणाऱ्यांनी मस्तपैकी टुरिझम प्लेस म्हणून हात धुवून घेतले. आता नशीब चांगलं की थोडा अलर्ट दिल्यानंतर तिथनं सगळे रिकामी केले होते म्हणून मनुष्यहानी झाली नाही. या बांबू लागवडीमुळं या सगळ्या गोष्टींचं जे काही आत्ता संहारक चित्र आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये कुठेतरी कमी येईल, कमतरता येईल हे नक्की आहे. म्हणून अशी काही झाडी वाढवली पाहिजेत की ज्या योगे हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढत जाईल आणि कार्बन उत्सर्जनावरती सर्वच देशांनी एकमताने ते कंट्रोल करणं असे काही करार झालेले आहेत. आता अर्थात त्यामध्ये किती देश ते पाळतायत नियम हा भाग संशोधनाचा विषय आहे. सध्या तरी आपल्याकडे इलाज म्हणून या बांबू लागवडीकडे जर आपण पाहिलं आणि जर शासनाने ज्या पद्धतीने तुम्ही इतर महामंडळांमध्ये सुशिक्षित बेकारांसाठी कर्ज योजना आणल्या आहेत, आता ती कर्ज किती फेडली जातात, मुद्दाम कसं ते कर्ज फेडायचं नाही अशी प्रवृत्ती बळावली, त्यामध्ये किती लॉस होतो सरकारचा, त्या गोष्टीकडे आपल्याला आता जास्त बारीकपणे बघण्याचा काही आत्ता अर्थ नाही आहे. पण हा जर काही नवीन कन्सेप्ट एक बांबू लागवड
आणि त्याला शासनाचं अर्थसहाय्य म्हणजेच 25-50 लाखापर्यंत तुमची जमीन किती आहे, लागवड किती करणार, त्या अनुषंगाने जर कर्जपुरवठा होणार असेल तर नक्कीच छोटे छोटे शेतकरी याच्याकडे आकर्षित होतील आणि व्हायला हरकत नाही. फर्निचरसाठी हा बांबू वापरला जातो. आज करपे नावाची जी व्यक्ती आहे ती परदेशात जाऊनसुद्धा या बांबूचं काम करतायत. ते आज MIDCने ठरवले की त्यांची 12 गेस्ट हाऊसमध्ये जास्तीत जास्त फर्निचर हे बांबूपासून आपण बनवूयात. म्हणजेच याला प्रोत्साहन मिळतं आहे. सरकारसुद्धा याला प्रोत्साहन देण्यासाठी तयार आहे. अशा काही योजना आता बाहेर येत आहेत. चला, अशी काही योजना बाहेर येते त्याची आपण वाट पाहूयात, त्याचं आपण स्वागत करूयात आणि सगळ्या छोट्या शेतकऱ्यांनी मिळून संघटितरित्या जरी असं काही ठरवलं, जमिनी ज्यांच्या लगत आहेत तरी याच्यामध्ये संघटित शेतीचा पण खूप छान फायदा होऊ शकतो. बांबूची लागवड करणं हे आपलं ध्येय ठरवलं. छोट्या शेतकऱ्यांनी, सुशिक्षित बेकारांनी, ज्यांच्याकडं थोडीफार जमीन आहे, 2 एकर 4 एकर जमीन आहे, जिथं काही पिकत नाही असं तुम्हाला वाटतं, त्या ठिकाणीसुद्धा जर बांबूची लागवड होऊन तुम्हाला जर काही उत्पन्न सुरू होत असेल, फर्निचरसाठी लागणारा 25,000 रुपये टन अशा भावानेसुद्धा बांबू जातो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. इतर ठिकाणी तुम्हाला विकायचा तर 6,000 टन तर मिनिमम तुम्हाला भाव नक्की मिळतो असंही आपल्याला सांगितलं गेलं आहे. त्यामुळं तोटा असा काही नाही आहे. जास्तीचं त्याला खतपाणी वगैरे लागत नाही. सहजासहजी उगवणारं पीक आहे. त्याचा काढणीचा कालावधी पण कमी आहे. फार मोठी वाट बघावी लागणार नाही आहे. त्यामुळे एक उत्कृष्ट ऑप्शन सगळ्या शेतकऱ्यांसाठी. फक्त ऊस लावून ऊसाला पाणी देऊन पाणी पण संपतं आहे आणि फक्त ऊस, साखर आणि सहकार, त्या साखरेमुळं कोणाच्या तिजोऱ्यांमधली गोडी वाढत गेली आहे हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे एक नवीन ऑप्शन आपल्याकडं आला आहे. चायनाने 1.5 कोटी एकर वापरली जमीन बांबू लागवडीसाठी. आपण कुठेतरी त्याच्या 1/4 तरी सुरुवात करायला हरकत नाही आणि सुरुवात होईल असा आशावाद मी व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. चला, एक नवीन पीक शेतकऱ्यांसाठी, एक आशेचा किरण दिसतो आहे. आत्ता सगळीकडे ओला दुष्काळ डिक्लेअर झाल्यानंतर हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला जर हा आशेचा किरण तग धरण्यासाठी, जगण्यासाठी काही आधार देऊ शकत असेल तर तो कोणाला नको आहे. बळीराजा सुखी तर तुम्ही आम्ही सगळे सुखी. या शेतकऱ्याचं हित नक्कीच तुम्ही आम्ही सगळ्या नागरिकांनी बघण्याची सध्या वेळ आहे. आशा करूयात सरकारकडनं लवकरात लवकर पावलं उचलली जातील आणि लवकरात लवकर ही योजना अंमलात येईल. याच अपेक्षेसह इथंच थांबतो.